हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे. तर सिक्वेन्स सिरीजच्या नवीन PYQ क्वेश्चनमध्ये आज आपण सॉल्व करतो आहे की एक रेशो टेस्ट यूज करायची आणि आपल्याला चेक करायचं आहे की ही सिरीज दिलेली आहे, ही सिरीज कन्वर्जंट आहे की नाही. ओके, क्वेश्चन दिसायला थोडा अजीब दिसतो, पण आधी सिरीज समजून घ्या कशी आहे. सिरीज काय, एक दिला आपल्याला समेशन. समेशन म्हणजे काय, ते ॲडिशन. एन फॅक्टोरियल 2 to the power n, एनचा पॉवर n. आता बघा, जर सिरीज समजायची असेल तर सिरीज कशी आहे की जर समजा एनच्या आपण डिफरंट व्हॅल्यूज ठेवल्या तर आपण एक सिरीज मिळणार. मग त्याला आपल्याला ॲड करायचं. उदाहरणार्थ एनच्या जर 1 ठेवली तर हा झाला 1. एनच्या जर 1 ठेवली असेल तर हा झाला 1चा फॅक्टोरियल, 2चा पॉवर 1 आणि हा 1चा पॉवर 1. 2 ठेवलं असेल तर 2चा फॅक्टोरियल, 2चा पॉवर 2 आणि हा पण 2चा पॉवर 2. जर समजा 3 ठेवलं तर हा झाला 3चा फॅक्टोरियल, 2चा पॉवर 3 आणि हा 3चा पॉवर 3 आणि सो ऑन. म्हणजे जर मी 1 ठेवला तर इथं 1 येणार, 2 ठेवला तर 2 येणार, 3 ठेवला तर 3 येणार. तर आपण रेशो टेस्ट घ्यायसाठी आपण काय लिहिणार, जनरल टर्म. लेट यू एन नंबरची टर्म, म्हणजे एन नंबरची टर्म तर काय येईल, एनच्या ठिकाणी एन राहणार, 2चा पॉवर एन आणि एनचा पॉवर एन. ते जर त्याच्या पुढची टर्म करायची ती n+1 नंबर लिहावं लागेल. आणि लक्षात ठेवा n+1 आपण हे एनच्या ठिकाणी ठेवतो, म्हणजे हा n+1 करून फॅक्टोरियल द्यायचा नाही, ॲक्च्युली या पूर्ण टर्मचा फॅक्टोरियल आहे. 2चा पण पॉवर काय होणार, n+1 होणार आणि हा पण एनच्या ठिकाणी n+1 ठेवला खाली तर पॉवरमध्ये पण एनच्या ठिकाणी n+1. तर आपल्याला रेशो घ्यायचा आहे तर आपण घेऊ शकतो बाय टेकिंग रेशो. ठीक आहे, सो बाय टेकिंग रेशो, कारण की टेस्ट करायची आहे आपल्याला रेशो टेस्टसाठी, बाय टेकिंग रेशो. आता रेशो टेस्टसाठी आपण काय करणार आहे की आपण घेणार आहे लिमिट, कारण की आपल्याला माहीत नाही एन कुठपर्यंत चालला, तर इन्फाईटपर्यंत चालला. आपण ॲज्युम करू की यू एन डिवायडेड बाय यू ऑफ n+1. यू एनची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी काढल्यावरती आपण. हा झाला एन फॅक्टोरियल, 2 to the power n आहे आणि डिवायडेड बाय एनचा पॉवर n, टोटल डिवायडेड बाय पुढची टर्म किती राहणार आहे, एनच्या ठिकाणी n+1 ठेवा फक्त, फॅक्टोरियल 2 to the power n+1 आणि डिवायडेड बाय n+1चा पॉवर n+1. ओके, याला थोडं सिम्प्लिफाय करू. कसं सिम्प्लिफाय करायचं की एखादी नंबर जर डिवाईडच्या डिवाईडमध्ये असेल तर आपण त्याला वरती मल्टिप्लाय करू शकतो. कसं मल्टिप्लाय करणार बघा, डिवाईडच्या डिवाईडवाला ठेवायचा 2 to the power n, बाकी आहे तसं त्याला जास्त चेंज करायचं नाही. खालचा नंबर 1 गेला म्हणजे n+1चा पॉवर n+1 वरती गेला आणि खाली काय राहिलं फक्त n+1चा फॅक्टोरियल इंटू 2 to the power n+1. आणि याच्यासोबत मला लिमिट लिहायचं राहिलं आहे तर तुम्ही त्याच्यासोबत लिमिट पण लिहत चला, मी लिहायला विसरलो आहे. ठीक आहे, वरती पण लिहा खाली पण लिहा की लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. राईट. आता बघा, क्वेश्चनला सॉल्व करायचे तुम्हाला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे. ते ऑलरेडी सगळ्यांना माहीत असेलच की जर समजा आपण 2 नंबरला 2 वेळा मल्टिप्लाय केलं सेम नंबरला, एकाचा पॉवर m आहे एकाचा पॉवर n आहे, तर ॲक्च्युली तो काय होतो m+n. म्हणजे मी याला उलटं पण लिहू शकतो. जसं उदाहरणार्थ जर 2चा पॉवर माझा n+1 असेल तर बेसिकली तो की 2चा पॉवर n होता आणि सोबत मल्टिप्लाय म्हणजे 2 आला होता, कारण की याचा पॉवर 1 आहे. सेम लॉजिक तुम्ही असं करू शकता की जर माझ्याकडे n+1 आहे त्याचा पॉवर n+1 आहे, म्हणजे एक माझ्याकडे n+1 होता त्याचा पॉवर होता n आणि दुसरा n+ त्याच्या मल्टिप्लायमध्ये याचा पॉवर 1. कन्सेप्ट सेम आहे. अंदरच्या नंबरवर लक्ष ठेवू नका, पॉवरवर लक्ष ठेवा. एका पॉवरला n दिला, दुसऱ्याला 1 दिला. नेक्स्ट आणखी एक कन्सेप्ट आहे की जर समजा माझ्याकडे 5 फॅक्टोरियल काढायचा असेल, तो काय असते 5 × 4 × 3 × 2 × 1, म्हणजे 5 पासून खाली सगळ्याचं मल्टिप्लिकेशन. आता जर मी 5ला तसंच सोडलं तर बाकी काय राहिलं मग 4 पासून सगळे मल्टिप्लिकेशन, आणि 4 पासूनचं मल्टिप्लिकेशन काय असते 4 फॅक्टोरियल. म्हणजे जर माझ्याकडे एक n+1चा फॅक्टोरियल असेल तर मी याला काय लिहू शकतो बघा, n+1 पासून सगळे खाली मल्टिप्लाय करणार आहे n × n-1 × n-3 अप टू 1, तर n पासून पुढे मल्टिप्लाय केल्या म्हणतो काय झाला n फॅक्टोरियल. तर हे 3 डाटा आपण इथे यूज करून क्वेश्चनला सॉल्व करू. बघा की लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n फॅक्टोरियल 2 to the power n डिवायडेड बाय nचा पॉवर n. आता बघा काय काय चेंज होते, याला काय लिहू शकतो मी बघा, ही व्हॅल्यू मी इथे लिहू शकतो, ही व्हॅल्यू आता वरती येणार इथे. ओके, तर ती जर व्हॅल्यू वरती आली तर मला काय मिळालं, एक n+1चा पॉवर n सेपरेट मिळाला आणि दुसरा एक n+1 सोबत होता. ब्रॅकेट लिहायला विसरू नका. नेक्स्ट फॅक्टोरियलची गोष्ट पण इथे आपल्याकडे आहे, या फॅक्टोरियलला पण मी सेपरेट करू शकतो. फॅक्टोरियलला जर मी सेपरेट केलं तर मला काय मिळालं, एक n+1 बाजूला आला आणि सोबत करायला nचा फॅक्टोरियल. आणि सेम लॉजिक 2 सोबत 2चा पॉवर n सेपरेट आणि एक
टू सेपरेट. आता ज्या ज्या टर्म्स सिमिलर दिसते त्या कॅन्सल करा. बघा एन फॅक्टोरियल वरती आहे, एन फॅक्टोरियल खाली आहे, कॅन्सल. ठीक आहे, 2 to the power n वरती आहे, 2 to the power खाली आहे, दोन्ही ठिकाणी कॅन्सल. इथे n+1 आहे, इथे पण n+1 आहे, कॅन्सल. काय करायला आपल्याकडे बघा, हा इथे काहीच नाही तर 1 आहे, तर बेसिकली 1/2 तर कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंटला आपण बाहेर लिहू शकतो. जर कॉन्स्टंटला बाहेर लिहिलं तर आपल्याला मिळालं 1/2 लिमिट. आतमध्ये बघा काय आहे, तर वरती राहिला n+1चा पॉवर n आणि खाली राहिला फक्त nचा पॉवर n. जर तुम्हाला परत फॉर्म्युला आठवत असेल की एचा पॉवर m असू द्या आणि बीचा पॉवर पण m असू द्या, जर पॉवर सारखा असेल तर आपण त्याला डायरेक्ट लिहू शकतो की इट इज नथिंग बट a/bचा पॉवर m. ठीक आहे, इथे पण तेच चेंज करणार आहे मी. काय चेंज केलं, 1/2 बाहेर ठेवला, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. हा n+1 इथे डिवाइड बाय n, दोघांचे पॉवर n असल्यामुळे सेपरेट केलं. आणि नंतर ते एकदम सिम्पलचं काम आहे की 1/2 लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. दोन्ही साईडला n ने मल्टिप्लाय करा, सॉरी डिवाइड करा. इथे n/n केला तर 1 झाला, इथे बाकी राहिलं 1/n, n याचा पॉवर n. आता सॉल्व करायची गरज नाही, का बरं, कारण की ही एक स्टँडर्ड लिमिट आहे. तुम्हाला जर माहीत नसेल याची व्हॅल्यू असते ई, आणि ई ॲप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 2.7. ठीक आहे, समोरची लिहायची गरज नाही आहे. आता बघा आपल्याकडे जे आन्सर आलं आहे ते आन्सर अशा प्रकारे आलं आहे की लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. ठीक आहे, याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे un डिवायडेड बाय u ऑफ n+1 इक्वल्स टू, ही व्हॅल्यू झाली ई आणि हा डिवाइड बाय 2. बघा ईची व्हॅल्यू 2.7 आहे. याला जर मी 2.7ला जर 2ने डिवाइड केलं तर वरचा नंबर मोठा आहे ना. जेव्हा कधी आपण मोठ्या नंबरला डिवाइड करतो व्हॅल्यू नेहमी 1पेक्षा मोठी येते, तर ही जी व्हॅल्यू ही 1पेक्षा मोठी झाली. मग जेव्हा कधी आपलं आन्सर 1पेक्षा मोठं झालं तर आपण काय म्हणू शकतो की देअरफॉर गिवन सिरीज इज कन्वर्जंट. गिवन सिरीज इज कन्वर्जंट. ठीक आहे, कोणी म्हणेल सर जर आम्ही उलटं केलं असेल तर काय होईल, तर हे साईन चेंज होईल. ठीक आहे, पण सिरीज चेंज होणार नाही. कन्वर्जंट जी प्रॉपर्टी आहे ते नेहमीच करणार आहे कन्वर्जंट, राईट. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता, आणि होईल तर आपल्या फ्रेंड्सपर्यंत तेवढं शेअर करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये परत नवीन क्वेश्चनसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.